हॅलो फ्रेंड्स, गाईज आपला यूट्यूब चॅनल हा अध्यात्म या विषयावरचे व्हिडिओज पोस्ट करत असतो. पण अध्यात्माच्या अनुषंगाने सेल्फ डेव्हलपमेंट हा देखील विषय येत असल्यामुळे गेल्या काही आठवड्यांपासून आपण आपल्या चॅनलवर सेल्फ डेव्हलपमेंट संबंधी देखील व्हिडिओज पोस्ट करत आहोत. काही आठवड्यांपूर्वीच आपण पहाटे उठण्याची सवय या विषयावर एक व्हिडिओ पोस्ट केला होता आणि त्या व्हिडिओला खूप छान रिस्पॉन्स आलेला आहे आणि म्हणून आज आपण परत एकदा सेल्फ डेव्हलपमेंटवरचा एक व्हिडिओ घेऊन आलेले आहोत. आता आजच्या व्हिडिओमध्ये आपण कशाबद्दल डिस्कशन करणार आहोत किंवा कशाबद्दल जाणून घेणार आहोत, तर आपल्यापैकी अनेकांना निरनिराळ्या सवयी लावून घेण्यामध्ये इंटरेस्ट असतो. निरनिराळ्या सवयी ते लावून घेऊ इच्छित असतात. उदाहरणार्थ काही जणांना मेडिटेशनची सवय लावून घ्यायची असते, काही जणांना नियमित व्यायाम करायची सवय लावून घ्यायची असते, काही जणांना सकाळी पहाटे लवकर उठण्याची सवय लावून घ्यायची असते, तर काही जणांना त्यांची फायनान्शियल पोझिशन स्ट्रॉंग करण्यासाठी देखील काही सवयी लावून घेण्यामध्ये इंटरेस्ट असतो. इतकंच नाही तर असं म्हटलं तर अतिशयोक्ती होणार नाही की आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये यशस्वी व्हायचं असेल तर त्यासाठी देखील आपल्याला काही चांगल्या सवयी लावून घेणं गरजेचं असतं. पण या ज्या सगळ्या सवयी असतात या सवयींच्या मध्ये एक कॉमन अडचण अनेक जण फेस करत असतात. या सगळ्या सवयी किंवा अजून पण कुठल्या वेगळ्या वेगळ्या सवयी असू शकतात ज्या आपण लावून घेऊ इच्छित असतो, पण या सगळ्या सवयींच्या मध्ये एक येणारा कॉमन अडथळा म्हणजे आपल्याला या सवयी सातत्याने फॉलो करता येत नाहीत. आपल्याला या सवयींमध्ये सातत्य राखता येत नाही आणि त्यामुळे काही जण या सवयी फॉलो करायला सुरुवात तर करतात, पण त्या सवयींमध्ये सातत्य नसल्यामुळे त्या सवयी काही दिवसांच्याच मेहमान असतात. काही दिवसांनी त्या सवयी परत गायब होतात. पहिले पाढे 55. सो या सगळ्यामध्ये मग हा प्रश्न येतो की असं काही आहे का की ज्याच्यामुळे सातत्य फॉलो करता येईल? काहीतरी चुकतंय का? कुठेतरी काहीतरी लक्ष देणं गरजेचं आहे जे आपण देत नाही आहोत का? किंवा असं समजूयात की या सगळ्यामध्ये कुठला तरी विशिष्ट माइंडसेट आपल्याला फॉलो करणं गरजेचं आहे की त्या माइंडसेटचा फायदा आपल्याला सातत्य राखण्यासाठी होऊ शकतो. असं काही आहे का? मग हा कुठला माइंडसेट आहे ज्या माइंडसेटच्या बरोबर आपण या सवयींना अप्रोच केलं तर त्या सवयीमध्ये सातत्य येऊ शकतं? हा सगळा विषय आपण आज आजच्या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत. कुठल्या सवयीमध्ये सातत्य कसं आणावं आणि त्यासाठी काय करता येईल, कुठल्या प्रकारचा माइंडसेट आपल्याला वापरता येईल, हा सगळा विषय आपण आजच्या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत. सो सुरुवात करूयात आजच्या व्हिडिओला. आता जसं मागचा आपला व्हिडिओ पहाटे उठण्याची सवय, त्या व्हिडिओमध्ये आपण कीस्टोन हॅबिट नावाची संकल्पना समजून घेतली होती. कीस्टोन हॅबिट म्हणजे काय, तर एक अशी सवय जी सवय तिच्या बरोबर येताना अनेक इतर सवयींना देखील बरोबर घेऊन येते. त्याचबरोबर आज आपण अजून एक गोष्ट लक्षात ठेवणं गरजेचं आहे की काही सवयी आपल्या अशा असतात ज्या सवयी फॉलो करण्यासाठी आपल्याला अनेक गोष्टी सॅक्रिफाईस करणं गरजेचं असतं. कुठल्या गोष्टी सॅक्रिफाईस करणं गरजेचं आहे, तर आपल्याला जर या सवयी सातत्याने फॉलो करायच्या असतील, त्याच्यामध्ये सातत्य राखणं गरजेचं असेल, तर जे आपल्याला आवडतं, ज्या गोष्टींची आपल्याला आवड आहे त्या गोष्टी आपल्याला सॅक्रिफाईस करायची तयारी असायला हवी. एखादी सवय फॉलो करत असताना त्यामध्ये सातत्य येत नाही म्हणजे काय होतं, तर ती सवय मध्येच काहीतरी कारणामुळे थांबते. कुठल्या कारणामुळे थांबते, तर कुठली तरी वेगळी गोष्ट आपल्याला डिस्ट्रॅक्ट करते. कुठली वेगळी गोष्ट आपल्याला डिस्ट्रॅक्ट करते? ज्या अर्थी आपण त्या वेगळ्या गोष्टीकडे डिस्ट्रॅक्ट होतोय त्या अर्थी ती वेगळी गोष्ट म्हणजे आपल्याला आवडणाऱ्या गोष्टी. इथे आपण एक गोष्ट लक्षात ठेवणं गरजेचं आहे, ती गोष्ट म्हणजे एखादी गोष्ट करताना कुठला अडथळा येईल याचा जर का आपण आधीपासूनच विचार करून ठेवलेला असेल, तो अडथळा आपण आधीपासूनच कॅल्क्युलेट करून ठेवलेला असेल, तर तो अडथळा क्रॉस करणं देखील आपल्यासाठी बऱ्याचदा सोपं होतं. आणि कुठल्याही सवयी फॉलो करताना देखील आपल्याला हे आधीपासून माहिती असायला हवं, आपण आधीपासून याच्यासाठी रेडी असायला हवं की आपल्याला आवडणाऱ्या गोष्टी कदाचित आपल्याला डिस्ट्रॅक्ट करू शकतात आणि त्याचं उत्तर देखील आपल्याकडे रेडी असायला हवं आणि ते उत्तर म्हणजे सॅक्रिफाईस. याची काही उदाहरणं पाहूयात. उदाहरणार्थ मला जर का उद्यापासून पहाटे 5 वाजता उठायची सवय लावून घ्यायची असेल, ओके, तर मी आत्तापासून स्वतःला हे सांगायला हवं की मला काही गोष्टी सॅक्रिफाईस करायच्या आहेत. कुठल्या गोष्टी सॅक्रिफाईस करायच्या आहेत, तर रात्री जागून मूव्हीज बघणं, वेबसिरीज बघणं, मोबाईलवर व्हिडिओ बघणं, यामध्ये एक वेगळा आनंद असतो, ती एक वेगळीच काहीतरी मजा आहे. ओके, सगळं मान्य आहे, पण तो आनंद आपल्याला सॅक्रिफाईस करायचा आहे कारण आपल्याला पहाटे 5 वाजता उठायचं आहे. मे बी असं होऊ शकतं की संध्याकाळच्या वेळेला एका मित्राचा फोन आला आणि तो म्हटला की रात्री मूव्हीला जायचं का? आपण जर पहाटे 5 वाजता उठायची सवय लावून घ्यायचं ठरवलं असेल, त्यामध्ये सातत्य ठेवायचं ठरवलं असेल, तर त्यावेळेला आपल्याला त्याला सांगायचं आहे की नाही, मी रात्री 10 वाजता झोपतो, पहाटे 5 वाजता उठतो.
इतकंच नाही तर एखाद्या व्यक्तीच्या बाबतीमध्ये असं देखील होण्याची शक्यता असते की त्या व्यक्तीने नियमित व्यायाम करण्याचा निर्णय घेतलेला आहे. रोज संध्याकाळी ऑफिसमधून घरी आल्यानंतर संध्याकाळच्या वेळेला ती व्यक्ती जिमला जाते आणि एक दिवस ऑफिसमध्ये एक्झर्शन झालेलं असल्यामुळे, कामाचा लोड खूप जास्त असल्यामुळे संध्याकाळी आल्यानंतर आराम करायची इच्छा आहे. अशा वेळेला खाडा जर का निर्माण करायचा नसेल तर तो आराम त्या व्यक्तीला सॅक्रिफाईस करावाच लागेल. आपल्याला तो आनंद सॅक्रिफाईस करायचा आहे, त्याशिवाय आपल्याकडे ऑप्शन नाही आहे आणि त्याची तयारी आपल्याला आधीपासून करून ठेवायची आहे. सो अशा काही गोष्टी असतात ज्या गोष्टी आपल्याला सॅक्रिफाईस करणं गरजेचं आहे आणि या गोष्टी त्या आहेत ज्या गोष्टी आपल्याला आवडत आहेत. ही गोष्ट मनाशी पक्की करा, नीट लक्षात ठेवा. ती म्हणजे तुमच्या सवयींमध्ये अडथळा येतोय, खाडा निर्माण होतोय, तो तुम्हाला आवडणाऱ्या गोष्टींमुळेच. तुम्हाला आवडणाऱ्या गोष्टीच तुमच्या सवयीमध्ये खाडा निर्माण करतायत आणि त्यामुळे तुम्हाला या सगळ्या गोष्टी सॅक्रिफाईस करायच्यात याची मनाची तयारी करून ठेवा. तेव्हा तुमच्या सवयी सातत्याने होत राहणार आहेत. याचबरोबर कुठल्याही गोष्टीमध्ये, कुठल्याही सवयीमध्ये सातत्य जर का ठेवायचं असेल तर त्यासाठी एक अत्यंत महत्त्वाचा माइंडसेट आपला असणं गरजेचं आहे. तो म्हणजे आपल्याला कुठल्याही सवयीचं आउटकम चा विचार न करता त्या सवयीच्या प्रोसेसचा विचार करायचा आहे, त्याच्याशी आपल्याला अटॅच व्हायचं आहे. म्हणजे कसं, तर बऱ्याच वेळेला असं होतं की बरेच जण एखादी सवय कुठल्या तरी कारणासाठी लावतात की मला हा गोल अचीव करायचा आहे, हा रिझल्ट हवा आहे आणि त्यासाठी मी ती सवयी फॉलो करू इच्छितो. ओके, पण बऱ्याच वेळेला आपण त्या रिझल्टला अटॅच होतो, आपण त्या आउटकमला अटॅच होतो आणि जर ते आउटकम तुम्हाला लवकर मिळालं नाही, तो रिझल्ट जर का लवकर मिळाला नाही तुम्हाला, तर त्या रिझल्टला अटॅच असल्यामुळे तुम्ही ती सवय मध्येच थांबवू शकता. हे होऊ शकतं. सो इथे उपाय हा आहे की आपल्याला त्या सवयीवर अटॅच व्हायचं आहे, आपल्याला ती प्रोसेस एन्जॉय करायची आहे, आपल्याला त्या प्रोसेसची आवड असणं गरजेचं आहे. याचं एक उदाहरण पाहूयात की उदाहरणार्थात मला जर का वजन कमी करण्यासाठी किंवा मसल गेन करण्यासाठी जिम लावायचं असेल आणि मी जिम लावलं तर मी जिम करतोय आणि माझ्या मनामध्ये गोल आहे की माझं वेट लॉस होतोय किंवा माझे मसल्स गेन होत आहेत. ठीक आहे, या दोन गोल मी डोळ्यासमोर ठेवलेले आहेत, पण होतंय असं की माझ्या सगळ्या प्रोसेसमध्ये मला असं दिसतंय की अरे कधी होणार, केव्हा होणार, रिझल्टच दिसत नाही आहे. अशा वेळेला आपलं व्यायाम मध्येच थांबण्याची शक्यता असते. यावर उपाय काय, तुम्हाला जर का व्यायामाचीच मुळात आवड असेल, तुम्ही रिझल्टसाठी व्यायाम करत नाही आहात, तर तुम्हाला व्यायामाचीच आवड आहे, तर तुमचा व्यायाम सातत्याने होणार आहे. ही तर झाली व्यायामाची सवय. पण जर का पहाटे लवकर उठण्याच्या सवयीबद्दल बोलायचं असेल तर पहाटे लवकर उठण्याच्या सवयीचा रिझल्ट काय, पहाटे लवकर उठण्यामुळे काय होतं या बाबतीतच आपण अजून सगळेजण साशंक आहोत की खरंच पहाटे लवकर उठायला हवं का, पहाटे का लवकर उठायला हवं, पहाटे लवकर उठल्यामुळे काय होतं, काय अचीव होणार आहे. आपल्याला अनेक जण अनेक गोष्टी सांगतात, पण त्याचा खरंच काही एव्हिडन्स आहे का. म्हणजे एखादी व्यक्ती जी यशस्वी दिसते ती व्यक्ती तरी हे सांगते का की मी रोज पहाटे उठतो त्यामुळे मी आज आयुष्यामध्ये यशस्वी आहे. नाही. ठीक आहे, सो पहाटे उठण्याच्या सवयीच्या बाबतीत तर आपल्याला रिझल्ट कुठल्याही प्रकारे आपल्यासमोर येतच नाही आहे, तरीसुद्धा आपल्याला हे माहिती आहे की पहाटे उठणं ही चांगली गोष्ट आहे. पहाटे उठणं हे एक शिस्तीचं लक्षण आहे. सो त्यासाठी आपल्याला पहाटे उठायचं आहे. त्या बाबतीत तर आपल्याला पहाटे उठणं हीच गोष्ट अटॅच व्हायला हवी. त्याचा रिझल्ट काय, कधी होणार, काय होणार, काय रिझल्ट आहे हे आपल्याला काहीच माहीत नाही आहे, तरीसुद्धा पहाटे उठणं या प्रोसेसशीच आपल्याला अटॅच व्हायचं आहे. आपल्याला त्याचीच आवड असायला पाहिजे. मी रोज पहाटे 5 वाजता उठतो, का उठतो, मला आवडतं म्हणून. त्याचा माझ्या आयुष्यामध्ये कितपत लाभ होणार आहे, त्याचा माझ्या लाईफमध्ये किती कॉन्ट्रीब्युशन आहे मला माहीत नाही, पण मला पहाटे उठायला आवडतं. ही जर आवड तुम्हाला त्या प्रोसेसच्या बाबतीमध्ये निर्माण झाली असेल तर तुमची ती सवय सातत्याने होणार आहे. मेडिटेशनच्या बाबतीमध्ये सुद्धा हेच आहे. मेडिटेशन आपण करायला सुरुवात केल्यानंतर अनेकांना रिझल्ट मिळायला वेळ लागतो. मग रिझल्ट मिळत नाही आहे म्हणजे तुम्ही ती गोष्ट चुकीची करताय असं नसतं. बऱ्याच वेळेला अनेकांना रिझल्ट मिळायला वेळ लागू शकतो. पण जेव्हा मला मेडिटेशन करणं हीच गोष्ट आवडते तेव्हा माझं मेडिटेशन सातत्याने होतं. रिझल्ट मिळतोय मिळत नाही नंतरची गोष्ट. मला मेडिटेशन करायला आवडतं, मी ते करणार, विषय संपला. याचबरोबर आपण एखाद्या फायनान्शियल पोझिशनच्या बाबतीमध्ये सुद्धा असं आपल्याला म्हणता येईल की काही जणांना काटकसर करायला आवडतं असं नाही म्हणणार मी, पण काही जणांना इन्व्हेस्टमेंट ही गोष्टच आवडते. बरोबर, म्हणजे साठलेल्या पैशाचं उद्या काय करायचं काय नाही माहीत नाही, मला पैसे साठवायला आवडतात.
मला ना पैसे साठवायला आवडतात, हीच माझी आवड आहे. माझं मूळ ध्येयच हे आहे की मला पैसे साठवायचे आहेत. साठलेल्या पैशांचं नंतर काय करायचं, कुठे खर्च करायचे, घरामध्ये काही घ्यायचं की माझ्या फॅमिलीसाठी काही घ्यायचं नंतरचा विषय आहे. मला पैसे साठवायला आवडतात. जेव्हा तुम्हाला त्या प्रोसेसची आवड असते तेव्हा तुमची ती सवय सातत्याने फॉलो होणार आहे. आणि आता शेवटचा मुद्दा तो म्हणजे तुम्ही जी सवय लावून घेण्याचा प्रयत्न करताय ती सवय तुम्हाला खरंच लागणं गरजेचं आहे हे तुम्हाला मान्य आहे का? म्हणजे काय, तर आपण आपल्या बाबतीमध्ये कुठलीही सवय का लावून घेऊ इच्छित असतो, तर आपल्याला स्वतःमध्ये कुठला तरी बदल निर्माण करायचा असतो आणि त्यासाठी आपल्याला काही सवयी लावून घेणं गरजेचं असतं. सो तुमच्यामध्ये काहीतरी चेंज होणं गरजेचं हे तुम्हाला मान्य आहे का? जर तुमच्यामध्ये चेंज होणं गरजेचं आहे तर तुम्ही लावून घेतलेली सवय मध्ये थांबताच कामा नये, कारण ती तुमची गरज आहे, ती एन्जॉयमेंट नाहीच आहे. म्हणजे जर का तुम्ही मानसिकदृष्ट्या अस्वस्थ असाल तर मेडिटेशन करणं ही तुमची गरज आहे. मेडिटेशनमध्ये बोर होतं हे एक्सक्यूज तुम्ही देऊ शकत नाही. आणि जर तुम्हाला हे मान्य आहे की ती तुमची गरज आहे, जर तुम्ही कन्व्हिन्स आहात की मेडिटेशन ही तुमची गरज आहे, तर तुमचं ते सातत्याने व्हायलाच हवं. जर का तुम्ही ओव्हरवेट आहात आणि तुम्हाला वजन कमी करणं गरजेचं आहे, त्यासाठी तुम्हाला व्यायाम करायलाच पाहिजे. अजून तुमच्याकडे ऑप्शनच नाही आहे. ती गोष्ट तुमची सातत्याने व्हायलाच हवी. त्याचबरोबर तुम्हाला तुमच्या रुटीनचा विचार केला तर त्यामध्ये कुठेतरी असं जाणवतंय का की नाही, मी ना रात्री लवकर झोपून पहाटे लवकर उठणं गरजेचं आहे. जर तुम्हाला खरंच ते मान्य असेल तर तुमची ती सवय आपोआप फॉलो होईल कन्सिस्टंटली. पण त्यासाठी आधी हे मान्य करा की याच्या आधी मी काही चुकीच्या गोष्टी केलेल्या आहेत, त्या आता मी चेंज करणं गरजेचं आहे आणि त्यासाठी मला काही चांगल्या सवयी लावून घ्यायला हव्या आहेत. सो चांगल्या सवयी लागणं ही तुमची गरज आहे हे जर का तुम्हाला मान्य असेल तर ती तुमची चांगली सवय जी तुम्ही लावून घेण्याचा प्रयत्न करताय त्यामध्ये आपोआप सातत्य येईल. सांगायचा मुद्दा हा की तुम्हाला जर काही मान्य असेल की हो माझ्यामध्ये काही गोष्टी चेंज करणं गरजेचं आहे आणि त्यासाठी या सवयी मला हेल्प करू शकतात, तर त्या सवयींमध्ये सातत्य येईल आपोआप. सो गाईज, या सगळ्या गोष्टी जेव्हा आपण एखाद्या सवयीच्या बाबतीमध्ये लागू करू तेव्हा आपली ती सवय सातत्याने होणार आहे. जोपर्यंत आपण हा माइंडसेट आपला क्रिएट करत नाही तोपर्यंत आपल्या कुठल्याही सवयी सातत्याने होणार नाही आहेत. सो तुमच्या सवयींमध्ये जर तुम्हाला सातत्य ठेवायचं असेल तर या सगळ्या गोष्टी तुम्हाला फॉलो करणं गरजेचं आहे. दॅट्स इट. सो हा होता आजचा व्हिडिओ. आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. काही शंका असेल तर त्या कमेंटमध्ये विचारा. तुमच्या कमेंट्सना रिप्लाय करण्याचा आम्ही नक्की प्रयत्न करत असतो. बाय द वे, आपला मेडिटेशनचा कोर्स आहे, ठीक आहे, हा ऑनलाईन कोर्स आहे जिथे मी स्वतः लाईव्ह येऊन तुम्हाला मेडिटेशन कसं करायचं हे शिकवत असतो. आणि हा कोर्स इंटरॅक्टिव्ह आहे. इंटरॅक्टिव्ह आहे म्हणजे या कोर्समध्ये तुम्ही माझ्याशी डिरेक्टली बोलू शकता, तुमच्या शंका मला विचारू शकता, तुमच्या सर्व शंकांचं निरसन करून घेऊ शकता डिरेक्टली माझ्याशी बोलून. सो जर का तुम्हाला योग्य पद्धतीने मेडिटेशन कसं करायचं हे जर का शिकायचं असेल तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये कोर्सची लिंक आहे. त्या लिंकवर जर तुम्ही क्लिक केलं तर त्या लिंकवर आपल्या कोर्सची, आपल्या अकॅडमीची आणि माझी सर्व माहिती उपलब्ध आहे. माहिती वाचा, योग्य वाटली, मेडिटेशन करायची इच्छा झाली, योग्य पद्धतीने मेडिटेशन कसं करायचं हे शिकून घ्यायची इच्छा असेल तर कोर्सला ॲडमिशन घ्या. कोर्समध्ये आपली भेट होईलच. सो हा होता आजचा व्हिडिओ. आयुष्य सुंदर आहे, आपल्याला अजून सुंदर बनवायचं आहे आणि त्यासाठी अशा अनेक सवयी लावून घेणं गरजेचं आहे आणि त्यापैकी एक अत्यंत महत्त्वाची सवय ती म्हणजे मेडिटेशन. सो मेडिटेशन करत राहा. राकेश देशपांडे, सायनिंग ऑफ.